सगळ्यात आधी जे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूचं तांडव चालू आहे, मग नांदेड, संभाजीनगर, नागपूर, कळवा अशा अनेक सगळ्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. दुर्दैवानं खोट्या गोष्टी काही अधिकारी आणि मंत्री पण खोटं बोलून आत्ताची वेळ मारून नेत आहेत. औषध खरेदी संदर्भात, स्टाफ संदर्भात अतिशय खोट्या गोष्टी जनतेसमोर, मीडियासमोर, प्रसार माध्यमासमोर आणल्या जातात. या संदर्भात मी काल हाफकिन आणि जे नव्यानं मंडळ स्थापन झाले औषध खरेदी करण्यासाठी याच्याकडून सगळी माहिती घेतली. जनरली राज्याचं सरकार जे बजेट ठरवतं औषध खरेदीसाठी, आतापर्यंत जी सिस्टीम आहे 30% खरेदीचे अधिकार स्थानिक डीनला असतात. त्याच्यानंतर डीपीसीच्या माध्यमातून सुद्धा काही खरेदी करण्याचे अधिकार असतात आणि 70% रक्कम ही औषध खरेदीची वेगळ्या पद्धतीनं, त्यात हाफकिन ही महत्वाची संस्था राहिलेली ना. आता नव्यानं आपल्या या महाराष्ट्रात एक मंडळ स्थापन झालेलं आहे औषध खरेदीसाठी. दुर्दैवानं सांगावं लागेल की मागच्या वर्षीची 100 कोटीच्या वरची रक्कम हाफकिनला औषध खरेदीसाठी देण्याची आवश्यकता होती. या 100 कोटीपैकी फक्त 50 कोटी रक्कम हाफकिनला देण्यात आलेली आहे. उर्वरित 108.56 म्हणजे 108 कोटी 56 लाख रक्कम हाफकिनला देण्याची गरज होती. मागच्या वर्षीचं बोलतो मी, 2022-2023, त्याच्यातले फक्त 50 कोटी रुपये हाफकिनला देण्यात आलेले आहेत. हाफकिन संस्था ही सर्व रक्कम आल्याशिवाय कोणतीही कंपनीचं टेंडर, कोणत्याही कंपनीला औषध खरेदी होऊ शकत नाही अशी भूमिका त्यांची राहिलेली आहे. आणि सरकारने 2022-2023 ची सुद्धा पूर्ण रक्कम हाफकिनला दिलेली नाही. पर्यायानं हाफकिननं कोणत्याही प्रकारची औषध खरेदी करून त्या संस्थेला, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 69 संस्था या महाराष्ट्रात आहेत, कॉलेजेस वेगवेगळ्या पद्धतीनं, एकाही ठिकाणी हाफकिननं कोणत्याही प्रकारचं औषध दिलेलं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे पूर्णच्या पूर्ण 106 कोटी रुपये ज्यावेळेस येतील, 108 कोटी रुपये ज्यावेळेस येतील त्यावेळेसच आम्ही खरेदी करू शकू. सरकारने मागच्या वर्षीची सुद्धा फक्त 50 कोटी रक्कम हाफकिनला दिली आणि आताच्या मंत्र्यांचा असा प्रयत्न चालू की ते 50 कोटी रुपये सुद्धा स्वतःकडे, म्हणजे या मंडळाकडे ओढायचे. मी त्याच्यात जात नाही, परंतु हे एक सांगतो की मागच्या वर्षी हाफकिनच्या मार्फत एकही औषध खरेदी झालेलं नाही. कारण हाफकिनला हे औषध खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने जी अमाऊंट, जे बजेटमध्ये आलेलं आहे ती कोणतीही दिली नाही, फक्त 50 कोटी रक्कम दिलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ज्यावेळेस पूर्ण रक्कम येईल त्यावेळेसच अशा पद्धतीनं या सगळ्या औषध खरेदी होईल. नव्यानं जे मागच्या काळामध्ये जे मंडळ स्थापन झालेलं आहे, या मंडळात सुद्धा काही अधिकारी नेमलेले आहेत. त्या मंडळाची अजून कोणती बैठक झालेली नाही माझ्या माहितीप्रमाणे. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची झाली असेल, पण त्या मंडळाचे मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत, वैद्यकीय शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत. आणि या वर्षीची काही संस्थांनी मागणी या मंडळाकडे नोंदवलेली, जवळपास 77 कोटी रुपयाची मागणी या मंडळाकडे नोंदवलेली आहे औषधीची.
परंतु या मंडळाला सुद्धा एकही रुपया आजपर्यंत, ऑक्टोबर महिना आहे, आज 10-11 तारीख आहे, पण आजपर्यंत एकही रुपयाची रक्कम या मंडळाला औषध खरेदी करण्यासाठी दिलेली नाही. माझ्याकडे या संदर्भात ऑफिशियली सगळे पत्र कालच्या डेटपर्यंतचे उपलब्ध आहेत. आणि म्हणून सरकार जनतेला फसवतंय आरोग्याच्या बाबतीमध्ये. जे काही औषध पुरवठा त्या ठिकाणाहून होतो तो फक्त 30% अधिकार, जो 30% रक्कम जी आहे बजेटमधली त्यांना दिली जाते त्या संस्थेला, त्या 30%मधून आणि काही प्रमाणात डीपीसीच्या माध्यमातून. आता डीपीसीचे बरेच मागणी ही संचालकाकडे आलेली आहे, कारण डीपीसीची रक्कम सुद्धा खर्च करण्याचे अधिकार फार कमी प्रमाणात हे डीनला आहेत, त्या संस्थेला आहेत. आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून जनतेला, सरकारला हे सांगायचं आहे की सरकार खोटं बोलतंय. हाफकिनच्या माध्यमातून मागच्या वर्षभरात कोणती खरेदी झालेली नाही. या वर्षी तर 1 रुपया सुद्धा या मंडळाला अजून सरकारने दिलेला नाही. सरकार जनतेच्या आरोग्याशी, जनतेच्या जीवाशी खेळतंय. एकीकडे सरकार आपल्या दारी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून 150 कोटी रुपयाच्या जाहिराती केल्या जातात. 150 कोटी रुपयाच्या जाहिराती केल्या जातात, लोक जमवले जातात, जेवणावळी दिल्या जातात. परंतु या सरकारला मागच्या वर्षीच्या हाफकिनला 56 कोटी द्यायला नाही, या वर्षीचे 77 कोटी रुपये सुद्धा या सरकारने दिलेले नाही. त्यामुळे सरकार जनतेच्या जीवाशी खेळतंय. सरकार आपल्या, शासन आपल्या दारी येत असताना मृत्यू प्रत्येकाच्या घरोघरी सरकार पाठवण्याचं काम करतं की काय, अशा प्रकारचा प्रश्न या निमित्तानं माझा या सरकारला आहे. दुसरी गोष्ट की रश्मी शुक्ला नामक ज्या अधिकारी या महाराष्ट्रात पोलीस महासंचालक म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला, याच्याविषयी सुद्धा आमचा आक्षेप आहे. ज्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद आहे, ज्या अधिकाऱ्यानं या राज्य सरकारच्या गुन्हा नोंद झाल्यानंतर येण्यासाठी सुद्धा टाळाटाळ केले, सरकार कोणाचंही असू शकतं, परंतु जे अधिकारी या सरकारलाच मोजत नव्हते, या सरकारलाच काउंट करत नव्हते, सरकारने नोटीस देऊनही वारंवार वेळ काढूपणा करून करत होते आणि यांना वाचवण्यासाठी त्यावेळेस दिल्लीला पाठवलं होतं आणि आज पुन्हा या ठिकाणी पाठवण्याचा जो घाट घातला जातोय. आणि रश्मी शुक्ला सारख्या ज्या अधिकारी आहेत, ज्या सरकारच्या बटीक झालेले आहे, सरकारच्या जे आताच्या सरकारच्या हातचं बावलं झालेले आहे, अशा अधिकाऱ्याच्या हातामध्ये या राज्याची कायदा सुव्यवस्था देता कामा नये, ही आमची भूमिका राहणार आहे. दुसरीकडे जे आताचे रजनीश सेठ नावाचे जे अधिकारी आहेत, यांना बळजबरीनं व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायला लावली का, अशा प्रकारचा प्रश्न आहे. व्हॉलंटरी रिटायरमेंट देतात काय आणि एमपीएससी बोर्डाचा चेअरमन नेमतात काय? काय संबंध एमपीएससी बोर्डाचा चेअरमन त्यांचा नेमायचा आणि त्यांना व्हॉलंटरी घ्यायला लावायचं काय कारण असे निर्माण झाले की त्यांनी व्हॉलंटरी घेतलेली? मला असं मत आहे, माझं असं व्यक्तिगत मत आहे की बळजबरीपणे रश्मी शुक्ला यांना इथं सेट करण्यासाठी रजनीश यांना बळजबरी पद्धतीनं व्हॉलंटरी घ्यायला लावलेली आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या दृष्टीनं ही चुकीची बाब आहे. आणि ज्या अधिकारावर गुन्हेगारी स्वरूपाचे कलम दाखल आहे, ज्यांनी फोन टॅपिंगच्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींचे फोन टॅपिंग केलेले आहेत, त्या संदर्भात चौकशा चालू, या चौकशा सुद्धा गुंडाळून या सरकारने ठेवल्या. मला वाटतं असे अधिकारी राज्याच्या पोलीस प्रमुख म्हणून येता कामा नये, ही सुद्धा भूमिका आमची आहे. दुसरी गोष्ट, 25% अग्रिम जो शेतकऱ्यांना देण्याचा मुद्दा आहे, याच्यामध्ये अनेक ठिकाणचे मंडळ जे असतात ग्रामीण भागात ते गाळलेले आहेत. अनेक ठिकाणचे मंडळ गाळलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये जो पावसाचा जे गॅप असतो त्या संदर्भात पंचनामे म्हणा किंवा इन्शुरन्स कंपन्याच्या दबावाखाली सरकारने अनेक महसूल मंडळ गाळलेले आहेत. आणि म्हणून 25% अग्रिम मिळेल का नाही मिळेल हा पुढचा प्रश्न आहे, परंतु ती मिळूच नाही म्हणून अनेक मंडळं या सगळ्याच्यातून अग्रिम रक्कम इन्शुरन्सची मिळू नये. इन्शुरन्स कंपन्यांवर सुद्धा सरकार दबाव आणू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती. इन्शुरन्स कंपन्या सुद्धा आता दूर करतात, सरकारवर डोळे वटारतात. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊनही अजूनही त्यांनी मान्यता दिलेली नाही 25% अग्रिम जो विमा द्यायला पाहिजे होता, कारण दुष्काळी परिस्थिती या महाराष्ट्रात आहे. परंतु या इन्शुरन्स कंपन्यांनी अजूनही कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली नाही. माझ्या माहितीप्रमाणे सरकार अग्रिम देण्यासाठी यांना अमाऊंट देते, यांना रक्कम देते, त्याच्यातही या कंपन्या देतील का न देतील अशा प्रकारचा प्रश्न या संदर्भात उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून
ठिकठिकाणी शेतकरी मदत केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं या मदत केंद्राच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, सर्व तहसीलदारांना भेटून सर्व मंडळं जास्त, कारण या महाराष्ट्राची सगळ्याकडची स्थिती समान आहे, सगळे महसूल मंडळं अग्रिम विमा देण्याच्या यादीत आले पाहिजे. यादीत आल्यानंतर या सगळ्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम विमा मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन शिवसेना सगळ्यात आधी शेतकरी मदत केंद्र माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने सुरू करणार आणि नंतर येणाऱ्या काळात या आठवड्याभरात प्रत्येक विमा कंपन्यांच्या दारात जाऊन शिवसेना त्यांना जबाब विचारणार आहे. सरकार या बाबतीत सुस्पष्टपणे भूमिका घेत नाही. सरकार इन्शुरन्स कंपन्याच्या सुद्धा बटीक झाल्या की काय अशा प्रकारची स्थिती आहे. सरकार सुद्धा इन्शुरन्स कंपन्याला बोलत नाही. सरकारचा पैसा जातो, केंद्राचा पैसा या इन्शुरन्स कंपन्याला जातो, तरी या इन्शुरन्स कंपन्याचं मालक कोणी व्हायला तयार नाही. सरकारच्या हातात काही राहणे, सरकारला सुद्धा या इन्शुरन्स कंपन्या काही समजत नाही, अशा प्रकारची स्थिती झाली. परंतु या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना निश्चित या इन्शुरन्स कंपन्याला 25% अग्रिम द्यायला भाग पाडेल, ही सुद्धा भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेली आहे. शिवतीर्थावरती आवाज आता ठाकरेंचाच आहे असं एकंदरीत ठरलेलं आहे. त्यांना शिक्कामोर्तब झालं की शिवतीर्थ त्यांना दसरा मेळाव्यासाठी मिळेल. त्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे की आम्ही जर अर्ज मागे घेतला नसता तर त्यांना शिवतीर्थ मिळालाच नसता. वाद नको म्हणून आम्ही मागे घेतलाय. मला असं वाटतं स्वतःची अब्रू झाकण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. उद्या शिवतीर्थ का मिळालं नसतं शिवसेनेला? तुमचं हे काय राज्य का तुमच्या नावावर करून दिलेलं आहे का? हे राज्य काय कोणाची जहागीर आहे का? अरे शिवतीर्थ आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान. आमचा नेता नरेंद्र मोदी, अमित शहा नाही आहे. आमचे नेते शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेच आहे. एक मैदान आम्ही याच मैदानात घेतलंय. तुमचं कुठं झालं होतं? तुम्ही तुम्ही थोड्या दिवसाची शिवसेना आहे तुमची, नंतर तुमची भाजपच होणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं असं लंगडं समर्थन करण्याची गरज नाही. दुसरीकडे पाहायला गेलं तर पुरवणी मागण्यामध्ये 8,331 कोटी पुरवणी मागणीचा निधी जो आहे तो प्राप्त झाला होता. मुख्यमंत्र्यांनी देखील आणि वित्त विभागाने देखील अर्थमंत्र्यांनी देखील त्याला मान्यता दिली होती. त्यापैकी 3,231 कोटी एवढा निधी प्राप्त झालेला. उर्वरित निधी अद्यापही आरोग्य खात्याला मिळालेला नाही. त्या संदर्भात काही तुम्ही मागणी करणार आहात? हे आरोग्य खात्याला निधी मिळाला असेल. निधी वेगवेगळ्या प्रकारचा असतो. पगाराला सुद्धा निधी असतो. नाही, हा वैदिक सांगतो नाही. आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्याच्या पगाराला सुद्धा निधी असतो. सर्जिकल युनिटला निधी असतो. उपकरणाला निधी असतो. औषधीला निधी असतो. स्वच्छतेचे वेगवेगळे वस्तू घेणं त्यालाही निधी असतो. परंतु औषधाला कोणताही या सरकारने सुस्पष्ट करावं आजच की या मंडळाला औषधीसाठी खरेदीसाठी 1 रुपया दिलेला आहे, दिलेला नाही, असं माझं सुस्पष्टपणे मत आहे. जी नव्याने संस्था चालू केली हाफकिनच्या संदर्भात ते म्हणतात की पाठपुरवठा ते आम्हाला योग्य ते औषध दिली जात नाही, त्याच्यामुळे आम्ही नवीन संस्था करतो. त्याला देखील दिलं नाही असं तुम्ही आरोप करता. हो बिलकुल. आता हे पहा, हाफकिन करत नाही म्हणून तुम्ही केलं ना. हाफकिनला पैसेच दिले नाही ना. हाफकिनला बदनाम का करतो आपण? हाफकिनला सरकार बदनाम का करतं? हाफकिनला तुम्ही पैसेच दिले नाही ना, औषधी कशी मागणार त्यांच्याकडून? हाफकिनला 106 कोटी रुपये दिले पाहिजे, त्यांना 50 कोटी दिलेले. कोणती कंपनी काय पूर्ण पैसे दिल्याशिवाय तुमच्यावर भरोसा कोण ठेवणार आहे? म्हणून हाफकिननं कोणती 1 रुपयाची सुद्धा मागच्या वर्षीची सुद्धा खरेदी केलेली नाही. उलट त्या खरेदीसाठी 50 कोटी दिले. 108 कोटी द्यायला पाहिजे होते, 50 कोटी दिले. उलट हे 50 कोटी सुद्धा वापस राज्य सरकार मागवण्याच्या ह्याच्यात आहे, कारण त्यांना त्यांच्या अंडर पाहिजे. हे मंडळ म्हणजे त्यांचं एक पिल्लू बनणार आहे. या राज्य सरकारच्या मंत्र्याच्या हातचं एक बाहुलं बनणार आहे हे मंडळ. हाफकिन हे बाहुलं बनलं नव्हतं म्हणून यांना हाफकिन नको होतं. ठीक आहे, हाफकिनला उशीर होतो, पण उशीर का त्याचे कारण कधीच शोधले नाही आपण. पैसेच दिले नाही म्हणून उशीर. आता याही मंडळाला चला, आज ऑक्टोबर आहे ना, किती खरेदी केली या मंडळाच्या मार्फत सांगावं. मे महिन्यामध्ये हे मंडळ पूर्णपणे स्थापन झालंय. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 5 महिने पूर्ण गेलेले. तर मला सांगावं, जर तुम्ही हाफकिन करत नव्हतं म्हणून हे मंडळ स्थापन केलं, तर आज 11 ऑक्टोबर तारीख आहे. किती खरेदी केली या मंडळाच्या मार्फत सरकारने स्पष्ट करावं. 1 रुपयाची सुद्धा औषध खरेदी आज ऑक्टोबर महिना आहे, 10वा महिना आहे. 1 रुपयाची सुद्धा खरेदी या महामंडळामार्फत झालेली नाही.
आणि मागच्या वर्षी सुद्धा हाफकिनच्या मार्फत कोणती खरेदी झालेली नाही. मोठ्या घोषणा करतात फक्त सरकार, असं तुमचा आरोप आहे. आरोप केलेला आहे ना. विरोधी पक्ष आक्रमक पाहिजे. विरोधी पक्षानं त्या संदर्भात काही पाठपुरावा करून काही मुख्यमंत्री असतील किंवा त्याचबरोबर राज्यपाल असतील यांना भेट देणं काय गरज यांना भेटायची? हे कामच करत नाहीत, यांना काय भेटायचं? कोण राज्यपाल यांच्या हातचं बावलं आहे? मुख्यमंत्र्याच्या हातात काय? मुख्यमंत्री ठाण्यात गुंतलेले, त्यांना राज्याशी काय घेणं? यांना काय भेटायचं? जे प्राधिकरण नेमण्यात आलेलं आहे ते प्राधिकरण हे पिल्लू आहे असं तुम्ही म्हणता, म्हणजे कुठे भ्रष्टाचाराला वाव काढलेलं आहे का? हो, मी तर म्हणेल वैद्यकीय शिक्षण खातं आणि आरोग्य खात्याच्या मंत्र्यामध्ये सुद्धा एक वाक्यता नाहीये या संदर्भात. राज्य सरकारने याच्यात या समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. एजन्स्या कोणत्या असाव्या, कोणती औषध खरेदी करावी, या संदर्भात सगळे मंत्री असेल, दोन्ही विभागाचे मंत्री, मला तर वाटतं आताचे तर नवीन आलेले हसन मुश्रीफ तर नवीन या खात्याला, परंतु आधीचे मंत्री, आरोग्य मंत्री, या सगळ्या विषयामध्ये मला असं वाटतं येणाऱ्या काळात समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. याच्या समन्वय नसल्यामुळे राज्याच्या जनतेचं मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य माणसाचं मला असं वाटतं जीणं अवघड होतंय. मी परवा नांदेडचं उदाहरण सांगितलं होतं की जी महिला एक्सपायर झाली, एक नांदेड तालुक्यातली बाळ आणि बाळंतीण, तिला 70,000 रुपयाचे औषध आणावं लागले. सर्वसामान्य माणूस, मी त्या भगिनीच्या घरी जाऊन आलो. नांदेड तालुक्यातल्या साध्या घरात राहणारी भगिनी, तिचं बाळ पण गेलं आणि ती पण गेली. 7 वाजता दवाखान्यात आली ती, 3 वाजता तिला सिझर केलं गेलं. औषधी तिला 70,000 रुपयाचे औषध आणावं लागले. कुठून आणणार सामान्य माणूस 70,000 रुपये? जर ही औषधी खरेदी झाली असती तर तिला नसते आणावं लागले. आणि मग डॉक्टरांना समोर पेशंटची परिस्थिती पाहून त्याला लिहून द्यावं लागतं. डॉक्टरांना तरी आपण काय दोष देणार की समोर पेशंटची अत्यवस्थ स्थिती आहे आणि मग त्याला जे औषध लागतं ते जर त्यांच्या दवाखान्यात उपलब्ध नाही तर त्यांनी चिठ्ठी लिहून देतात. आपण डॉक्टरांना दोषी धरतो, पण याला दोषी सरकार आहे. हाफकिननी कधीपासून औषध देणं बंद केलं? काय तुमच्याकडे? हाफकिननी औषध देणं बंद करणं ही प्रोसेस नसते. हाफकिन सगळे संस्था ज्या आहेत, मेडिकल कॉलेज, ह्या मेडिकल विभागाच्या संचालकाकडे काय काय औषधी लागतात त्याची मागणी नोंदवत असतात आणि मग मेडिकल विभागाचे संचालक ही मागणी हाफकिनकडे देत असते. मग हाफकिन या सगळ्या तपासण्या करून टेंडर प्रोसेस वगैरे सगळ्या प्रक्रिया करत असते. ती प्रक्रिया करताना जर जेवढ्याचं टेंडर काढलं तेवढी अमाऊंट त्यांच्याकडे असली पाहिजे ना. ती दिलीच नाही तुम्ही तर टेंडर कसं होणार कम्प्लीट? ते कशी औषध खरेदी होणार? आणि मग नंतर ही हाफकिन ज्या ज्या संस्थेला जसं जसं असतं तसं ते सप्लाय करत असतात. आज माझं चॅलेंज आहे की सगळ्या दवाखान्यातला तुम्ही जो स्टोअरमध्ये जाऊन 3 महिन्याचा औषधी साठा आहे का तपासला पाहिजे, याचं उत्तर 0 येणार आहे. 0 साठा यांच्याकडे उपलब्ध औषधाचा साठाच नाहीये, बिलकुल नाहीये, कुठंच नाहीये. जे 30% रक्कम डीनला खर्च करायचा अधिकार आहे त्याच्यातून जी काही खरेदी ती आहे. आणि आता काही ठिकाणी डीपीसीच्या माध्यमातून खरेदी करतात. आता ते 30%च्या ऐवजी 40%ची सरकारने सुधारणा केली असं म्हणतात, पण अजून त्याची काही अधिकृतरित्या तिथं काही कळवलं गेलेलं नाहीये. पण याबाबत आरोग्यमंत्री वारंवार म्हणतात की पुरेसा औषध साठा आहे, दिलेले आहेत पैसे खरेदीसाठी. खरेदीसाठी नाही, तुमच्या माहिती ज्या घटनेची जी घटना घडली आहे ती जबाबदारी आहे संपूर्ण मंत्रिमंडळावर त्यांनी घेतलेली आहे. बरोबर आहे, त्यांचं म्हणणं चूक नाही. सर्व मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे, मंत्र्यांची जबाबदारी आहे, फायनान्स मिनिस्टरची जबाबदारी आहे, मुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे, उपमुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे. निश्चित सगळ्या मंत्रिमंडळाची जबाबदारी याच्यात आहे. कारण जर 100 रुपये जर एखादं बजेट मंजूर केलं तर त्यातलं 30 रुपये त्या डीनला खर्च करायचा अधिकार आहे. 70 रुपयाची मागणी त्यांनी संचालकाकडे नोंदवली पाहिजे. संचालक ही मागणी एकत्र महाराष्ट्राची करून हाफकिनला देत असतं. जेवढी नोंदवली तेवढे जर त्यांना फंड ट्रान्सफर केला तर त्या ज्या कंपनी खरेदी करणार आहे ती कंपनी त्यांना औषधी देईल आणि मग औषधी केल्यानंतर त्या संस्थेला ते पुरवठा करतील. परंतु यांना पैसे दिले, मागच्या वर्षीचे सुद्धा पैसे पूर्ण हाफकिनला दिलेले नाही. मी दाव्यासहित सांगतो, माझ्याकडे पेपर्स येत नाही सगळे. या वर्षीचं सुद्धा मला सांगा, ज्या नवीन मंडळ स्थापन झालं त्यांनी 1 रुपयाची खरेदी केली, टेंडर तरी काढलं का? बिलकुल केलेलं नाही. त्यांच्याकडे 77 कोटीची आत्ताची मागणी आलेली आहे. मग याच्यात सार्वजनिक आरोग्य विभागाची वेगळी असते, वैद्यकीय शिक्षण विभागाची वेगळी असते. या सगळ्या गोष्टी राज्य सरकार म्हणून या मंडळाच्या मार्फत एकत्रित खरेदी करतो. पण अजून 1 रुपयाची सुद्धा मागच्या वर्षी सोडा, या वर्षीची सुद्धा ऑक्टोबर महिना मी जबाबदारीनं बोलतो, 1 रुपयाची तरी खरेदी या मंडळानं केली का? दुसरीकडे मराठी आणि गुजरातीचा वाद हा पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील उद्योग
आकर्षित करण्यासाठी व्हायब्रंट गुजरातचा कार्यक्रम हा मुंबईत होता आणि त्याला मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहत आहेत। यापूर्वीचे जे आपण दाखले बघितलेत की अनेक उद्योग हे महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले आहेत। काही दिवसांपूर्वी आपल्याच म्हणजे शिवसेना उभाटाकडनं घाटकोपरमध्ये गुजरातीची पाठी लावण्यात आली होती, ती तोडली होती। कसं पाहता या व्हायब्रंट गुजरातमध्ये आणि त्याला मुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत? हे पहा, मागच्या काळामध्ये फॉक्सकॉन प्रकल्प, सॅफ्रॉन प्रकल्प, बल्क ड्रगचा प्रकल्प, टाटा एअरबसचा प्रकल्प, हे सगळे पुणे, कोकण, संभाजीनगर, नागपूरला होणारे प्रकल्प गुजरातला गेले। आपण उघड्या डोळ्यांनी बघत बसलो की आपले प्रकल्प गुजरातला गेले। त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, हे प्रकल्प गेले तरी येणाऱ्या काळात मोठे प्रकल्प इकडे येणार आहेत। आता या काळात वर्ष झालं, कोणते मोठे प्रकल्प या महाराष्ट्रात यांनी आणले? कारण 4 प्रकल्प गेल्यानंतर महाराष्ट्रातील तरुणांमध्ये, युवकांमध्ये एक मोठ्या प्रमाणात बेचैनी, रोष निर्माण झालेला आहे। तो या आजही आहे। आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या घोषणा केल्या होत्या की पंतप्रधानाला भेटलो आम्ही, पंतप्रधानांनी सांगितलं की या महाराष्ट्राला आणखी मोठे उद्योग दिले जातील, एकही उद्योग आलेला नाही। असं असताना व्हायब्रंट गुजरात या मुंबईमध्ये येऊन केलं जातं। याचाच अर्थ आज कोणत्या राज्याचा विकास होऊ नये असं आम्ही मुळीच म्हणणार नाही, व्हावा, सगळ्या देशाचा विकास व्हावा। पण महाराष्ट्राच्या तोंडाचा घास जर गुजरातच्या तोंडात जाणार असेल तर ते नाही सहन करणार। तुम्ही त्यांना द्या स्वतंत्र, आमच्याकडे 4 येणार होते, तुमच्याकडे 8 करा, आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही, पण आमचे आलेले 4 नका नेऊ, एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि ते करण्यासाठी आज मुंबईमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री येतात। आणि दुर्दैवानं असं कळतंय की आपले राज्यातले मंत्री, मुख्यमंत्री त्याला हजर राहणार असं कळतंय। खरं खोटं मला माहिती नाही। मला वाटतं ही महाराष्ट्राशी गद्दारी ठरेल, महाराष्ट्राच्या जनतेची बेईमानी ठरेल। काल बैठक झाली मंत्रिमंडळाची। या बैठकीत लेक लाडकी योजनेची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत 1000हून 1 लाख रुपये असं मुलगी येत अपत्य झाल्यावर भेटणार आहे। कशा प्रकारे आपण बघताय, एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार अजूनही चालूच आहेत आणि दुसरीकडे लेक लाडकी योजनेची घोषणा करतात। मला वाटतं या महाराष्ट्रात आजच्या घडीला रोज 75 लेकी गायब होतात। 75 रोज। या महाराष्ट्राच्या सगळे गुन्हेगारी बघितली तर 75 लेकी आज गायब होतात। त्यांचं काय होतं माहिती नाही। मध्य प्रदेशमध्ये ही योजना आहे, त्याची कॉपी या सरकारने केली। मध्य प्रदेशमध्ये याची लाडली बेटी नावाची योजना आहे, तीच योजना यांनी इथं घेतलेली आहे। ती काही नवीन योजना नाही, त्यांची कॉपी इथं केलेली आहे। परंतु मला असं वाटतं या लाडक्या मुलीचं संरक्षण आधी महत्वाचं आहे। लाडक्या मुली गर्भातच जात आहेत, गर्भातच त्यांचा मृत्यू होतोय, त्यांना औषध मिळत नाही, आधी ते बघण्याची गरज आहे। त्यांच्या शाळा, हक्काच्या शाळा खाजगीकरण केलं जात आहे, ते बघण्याची गरज आहे। मोठ्या झाल्यावर त्यांच्या जीविताचं संरक्षण करण्याची गरज आहे, ते या महाराष्ट्रात होत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं या नुसत्या तोंड देखल्या लाख रुपये दिले आणि 1000 रुपये दिले, याच्यापेक्षा द्या तुम्ही, परंतु या गोष्टी आधी करा। या मुली गर्भातच मरतायत, त्यांच्या जीवाचं रक्षण करा। या मुलींना शाळा मिळाली पाहिजे, त्या शाळा खाजगीकरण नका करू। या मुलींच्या जीविताचं संरक्षण केलं पाहिजे, त्याच्यासाठी यंत्रणा सक्षम करा। आणि नंतर लाडकी लाडकी म्हणायचं ना, अशा पद्धतीनं करायचं का? हा काय लाड आहे का? गर्भातच मुली मरणं हा लाड आहे मुलीचा? तिला शाळा उपलब्ध न करून देणं हा लाड आहे मुलीचा? तिच्यावर अन्याय अत्याचार करणं हा मुलीचा लाड आहे? मला वाटतं एकीकडे अशा परिस्थितीने, एकीकडे या घोषणा, दुटप्पीपणा, हा दुटप्पीपणा जनतेला कळतो। 2च दिवसांपूर्वी जे मध्ये आंतररुग्ण 15 वर्षीय एक महिला ऍडमिट होती आणि तिच्याबरोबर तिथल्याच सफाई कर्मचाऱ्याने गैरवर्तन केल्याचं समोर आलं होतं। आरोपीला अटक झाली, मात्र सरकारी रुग्णालयात अशा प्रकारे मुलीसोबत, आंतररुग्ण मुलीसोबत असा प्रकार घडतोय, हे कितपत गांभीर्याने आपण पाहतो? मी तेच म्हणलं, लाडकी लेक योजनेच्या ऐवजी अशा लेकींचं मला असं वाटतं लाड करा, पण अशा पद्धतीने तिच्या जीविताचं संरक्षण सगळ्यात आधी करण्याची यंत्रणा उभा करा। आज हिंमत का होते की सरकार काही करू शकत नाही म्हणून हिंमत होते ना। अरे सरकारमध्येच गुन्हेगार बसलेले, सरकारमधलेच आमदार पिस्तूल उडवतात, सरकारमधल्या आमदाराचे मुलं किडनॅपिंग करतात लोकांना, सरकारमधले आमदार
स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण करतात, स्वतः आमदार, स्वतः सरकारच्या पक्षाचे खासदार त्या अधिकाऱ्यांना काय स्वच्छ शौचालयात घेऊन जातात. या पद्धती कामाच्या. अशी मस्ती असेल तर कायद्याचं राज्य कुठे आहे? जर हे सत्ताधारी लोकच कायद्याचं राज्य पाळणार नसेल तर गुन्हेगार तर मोकाटच आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयातून ललित पाटील हा ड्रग माफिया फरार झालेला होता आणि यावरून सुषमा अंधारे यांनी दादा भोसेंवरती गंभीर आरोप केलेले आहेत. दादा भोसे यांच्या सहकार्यामुळे त्याला ऍडमिट करून घेण्यात आला आणि त्याचे उपचार 9 महिने झाले. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा असा आरोप केलेला आहे. कसं पाहता या सगळ्या आरोपांकडे आणि काय प्रतिक्रिया? नाही, याची तर माहिती घेतली पाहिजे. पण एका रुग्णालयातून एक आरोपी फरार होतो. मी सांगितलं ना, कायद्याचं राज्य आहे का नाही, कायद्याचा धाकच नाही ना. कुठेतरी मी व्हिडिओ बघितला का तो आरामशीर चालत आला आणि निघून गेला. कोणी त्याच्या मागे सुद्धा आलं नाही. गुन्हेगार असा लपून छपून पळाला असं काही नाही. तो मस्त चालत आला आणि निघून गेला. याचाच अर्थ कायद्याचं राज्य नाही, गुन्हेगारांचं राज्य आहे. गुन्हेगार मोकाट आहे. अशा गुन्हेगार मला वाटतं कोणाच्या संरक्षणाशिवाय मोकाट राहू शकत नाही. एवढंच मला म्हणता येईल. लोकसभा आढावा बैठक झाली आहे छत्रपती संभाजीनगरची. यामध्ये चंद्रकांत खैरे देखील उपस्थित होते. तर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे यांचं नाव चालू आहे अशी चर्चा आहे एकंदरीत सर्व ठिकाणी. याबद्दल काय प्रतिक्रिया द्या? याबद्दल प्रतिक्रिया काही नाही. उद्धवजी ठाकरे साहेब आमचे प्रमुख आहेत. ते जे ठरवणार ते, त्याच्यावरती आम्ही काही नाही. नमो महिला वैयक्तिक तयारी आहे का? दोन प्रश्न आहेत. लोकसभा लढवण्याची आहे काय? शिवसेनेत व्यक्तिगत तयारीला कोणताही अर्थ नसतो. शिवसेनेत संघटनात्मक तयारी असते. आमची संघटना संभाजीनगरची पूर्णपणे तयार आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो आदेश देईल तो पूर्णपणे स्वीकारून त्या दृष्टीनं काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत. 2024 अध्यक्षांनी जी अपात्रतेबाबत सुनावणी घेणार आहे त्यामध्ये शेड्यूल बदललेला आहे. परवाच्या ऐवजी आदल्या दिवशी ती सुनावणी घेत आहेत. कसं पाहता येईल? नाही, काय हरकत नाही. सुनावणी लवकरात लवकर घ्या, आमची मागणीच आहे. तेव्हा परवाच्या ऐवजी आधी घेतली तरी आमची काही हरकत असंच काही कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येतात. महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम आहे. खरं तर सणासुदीच्या वेळेत महिलांना कुठेतरी बोलवलं जातं या कार्यक्रमात. मला काही लोकांनी फोन करून सांगितलं की महिला आणण्यासाठी कंपल्शन केलं जातंय. ज्या महिलांना लाभ दिलेले वेगवेगळ्या योजनेचे, केंद्राचे, राज्याचे त्याच्या याद्या बनवा आणि त्या महिलांना घेऊन या. अशा प्रकारचं टार्गेट अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आणि या अधिकाऱ्यांच्या मागे एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा उभा आहे. कारण भारतीय जनता पार्टीकडून लोक येऊ शकत नाही अशी स्थिती आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा वापर करून लोक जमवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार यावरती अनेकांच्या नजरा आहेत. मात्र आता आमदारांना समित्यांवरतीच धन्यता मानावी लागणार आहे का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. अनेक आमदारांना अखेर हुलकावणी मिळणार असल्याचं करताना भाजप पुन्हा एक पाऊल मागे पडल्याचं देखील पाहायला मिळतं या मंत्रिमंडळाच्या विस्तारात. भाजप काही पाऊल मागे पडलं नाही. भाजपचं पाऊल बरोबर आहे. त्यांचं ठरलेलं आहे काहीच करायचं नाही, यांना संपवायचं.